सुकसाळे ग्रामपंचायतमधील कार्तीपाडा या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना इथे जी रस्त्यांची लाईटची जी विदारक परिस्थिती आहे किंवा पाण्याची ही अतिशय भयानक आहे आणि एक जाणवतंय की हा जो आदिवासी भाग आहे या भागामध्ये राहणारा माझा आदिवासी समाज आहे या समाजाच्याबद्दल जी प्रशासनाची उदासीनता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे दिसते। आमच्या मायमाऊली भगिनी इथे मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकच बोरिंग आहे, तो जर बिघडला तर आम्हाला पाणी आणायचे खूप प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे इथे बारमाही पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। परंतु इथे जे हर घर जल जे केंद्रातली योजना इथे पूर्ण भारतभर राबवले त्याच्यापैकी एक इथेही राबवलेलं आहे। इथल्या काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतर मला असं निदर्शनामध्ये आलं की पाईपलाईनचं काम चालू जरी असलं तरी पाणी कुठून आणणार याची निश्चितपणे अजून कुठलं नियोजन दिसत नाही। त्याच्यामुळे हा जो योजनेचा भाग आहे हा एकदम बकवास झालेला दिसतो मला आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्षे आमचा हा जो आदिवासी भाग आहे इथे लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्या प्रतिनिधी करणाऱ्या खासदारांनी फक्त इकडे मतं घेण्याचं काम केलं आणि इथे विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं दिसते। त्याच्यामुळे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागातील शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी आहे, लाईट आहे याच्यावर चांगल्या प्रकारे काम करणं खूप अपेक्षित आहे। त्याच्यामुळे मी एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या विक्रमगड तालुक्यातील आणि या माझ्या पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाजातील लोकांचं कुपोषण असेल असे अनेक मुद्दे आहेत ते घेऊन मी संसदेमध्ये जाणार आणि इथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नक्की जा विचारून यांचं सुखमय जीवन होईल असं नागरिक सुविधाने त्या नागरिक सुविधा पूर्ण करून देणार आहे। आपण शहरी भागामध्ये आपला चांगला प्रभाव आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नाही आहे, यासाठी आपण कसं काय पाऊल उचलणार? शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये प्रभाव हा कसा आहे याच्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये आम्ही अगोदर निवडणुका फार काही लढल्या नाहीत, ज्या आम्ही लढलो एकदा आम्हाला 2009 साली आमचे खासदार आले बळीराम जाधव साहेब, त्यांनी या भागामध्ये फार चांगली कामं केली। आजी लोक त्यांची नावं काढतात परंतु 2014 साली आमचे ते उमेदवार पडले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर आलेले जे खासदार निवडून गेले त्यांनी ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले कारण ते एका विशिष्ट लाटेमध्ये निवडून आले होते। त्यांना वाटत पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड मतदारसंघाच्या शिरता बाळापूर, आंबेघर, सुकसाळे, सुतारपाडा, कारटीपाडा या विभागात पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मानव राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रचार करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झालेला पाहायला मिळाला। लोकसभा निवडणुकीत श्री राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार यांच्या प्रचारासाठी उन्हाळ्याच्या रणरणीत उन्हात सुद्धा जनता एकत्रित येऊन प्रचार करताना पाहायला मिळाली आणि मतदारांकडून निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आजच्या प्रचार दौऱ्यातल्या विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ता, मान्यवर, स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार श्री राजेश पाटील यांचं प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पुष्पाने मिळत स्वागत आहे। करण्यात आलेला आहे। प्रचारामध्ये शेट्टींचा आवाज घुमत होता। पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची शेट्टी व भरघोस मताने वाजणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत आहे। बोईसर अहमदनगरमध्ये पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचं पुष्पाने स्वागत करण्यात आलेलं आहे।
आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा